डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य मच्छिंद्र अंकुश पष्टे यांची उपसरपंच पदावर देखील बिनविरोध झेप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की अनेकांची निवडणुकीच्या आधी तर निवडणुकाच्या निकालानंतरही रस्सीखेच पाहायला मिळतो। त्यातच प्रत्येकाला सरपंच उपसरपंच होण्याची ओढ देखील असते। यामुळे निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस देखील पडत असतो। मात्र वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतने सर्वांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। तो म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी सर्व सदस्यांनी मिळून उपसरपंच पदाकरिता मच्छिंद्र अंकुश पष्टे यांना बिनविरोध जाहीर पाठिंबा दिला। या गावचा तसा इतिहास पाहिला तर आतापर्यंत सर्वच सदस्यांनी उपस्थित राहून या प्रक्रियेत बिनविरोध निवड होण्याची पाठिंबा देण्याची ही ऐतिहासिक नोंद झाली। यात सर्वच ग्रामस्थ देखील एकत्र आल्याने चित्र पाहायला मिळाले। मच्छिंद्र अंकुश पष्टे हे स्वतः पत्रकार क्षेत्रातील क्राईम रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत। त्यातच सर्वसाधारण कुटुंबातून उत्तम मराठी उद्योजक म्हणून वाटचाल देखील त्यांची ख्याती आहे। मित्र परिवार असो की गावातील गोरगरीब जनता असो, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग तर असतोच, सोबत मदतीकरिताही देखील त्यांची धावपळ असते। मात्र नेहमीच राजकारणाशी दूर राहण्याचा प्रयत्न करणारे मच्छिंद्र पष्टे मित्रपरिवार व गावकऱ्यांच्या इच्छेने राजकीय क्षेत्रात पाय ठेवला। गावातील सर्व जनतेला एकत्र घेऊन येणाऱ्या काळात गावाचा विकास व्हावा हेच ध्येय मनाशी बाळगून आज उपसरपंच पदाची माळ देखील गळ्यात पडली व असा कधी जल्लोष झाला नव्हता तसा पहिल्यांदाच गावात जल्लोष झालेला पाहायला मिळाला। याआधी मावळत्या उपसरपंच शुभांगी सुभाष पष्टे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील मच्छिंद्र पष्टे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विशाल यशवंत आहाडी, सभेचे कामकाज पाहणारे ग्रामपंचायत अधिकारी कल्पिता मात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेणे, राशवी ठाकरे, वासुदेव आहाडी, उमेश काचरे, संजीवनी नानवे, दीपाली पवार, प्रतीक्षा आहाडी यांच्यासह मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते निखिल पष्टे, गावचे ज्येष्ठ नागरिक गोपाल पष्टे, माजी उपसरपंच भावेश पष्टे, ॲडव्होकेट रवींद्र मेने, अरुण पष्टे, धर्मवीर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे, सुभाष पष्टे, वैभव पष्टे, सतीश मेने, रघुनाथ गावित, संजय नानवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद गटनेते कैलास देवा जाधव यांनी देखील भेट देऊन स्वागत केले।